हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललोय एका हिडन प्लेसला आणि ती लागते कोंडेश्वर साईडला. कारण की कालच आम्ही कोंडेश्वरला गेलो, तिथे एक आम्ही छोटंसं सुंदरसं हिडन प्लेस बघितलंय. सो आज आपण तिथे जाणार आहे, व्हिजिट करणार आहे, तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे, आम्ही सुद्धा शूट करणार आहे. सो चला बघूया. तर मंडळी, आपण अंबरनाथवरून निघालोय आणि आता पोहोचलोय बदलापूरला. आणि हा आहे नेरळ कर्जतचा रोड. तर इथून मधूनच आपल्याला टर्न घ्यायचा आहे. मॅपवर तर दाखवतच, बट आम्ही पूर्ण दाखवणार आहे की कुठून टर्न आहे. सो फर्स्ट टर्न तर आता लागलाच. हा पूर्ण रोड जातो तो कर्जत नेरळला जातो आणि आपल्याला इथून टर्न घ्यायचा आहे. सो आम्ही फर्स्ट टर्न घेतलाय आणि आता आम्ही चाललोय पूर्ण कोंडेश्वरच्या रोडला आणि जो स्पॉट मग दाखवत मध्येच लागतो. सो आपण जाऊया आणि बघूया. सो आता आहे हा सेकंड टर्न. या साईडला गाव एरिया लागतो, तर तुम्हाला या साईडने जायचंय. हे आहे शॉप, इथून आपला टर्न मारायचा आहे. इथे आतमध्ये खूप सारे फार्म आहे, आम्ही फार्म शूट करायला आलेलो. बट आणि त्याच्या आजूबाजूलाच खूप सारे हिडन स्पॉट आहे. असं नाही की एकच आहे, असं आम्ही खूप सारे हिडन स्पॉटला फिरलोय. आणि कोंडेश्वर मंदिराचा तिथे आपण दर्शन पण घेऊ शकतो. मस्त एवढी हिरवळ आहे, एवढं वातावरण छान आहे. आणि आता थोडा पाऊस नाहीये, थांबलाय. बट आम्ही घातले रेनकोट आणि त्याच्यामुळे होतंय गरम. जेव्हा रेनकोट काढू तेव्हा पाऊस येईल, असं असतं नेहमी. तर आता आपल्याला जायचंय पूर्ण सरळ आणि सरळ जाऊनच तो लागणार आहे हिडन स्पॉट मध्येच. इथे आतमध्ये खूप सारे खाण्याचे स्पॉट आहेत, दुकानं आहेत. जर पावसामध्ये गरम गरम कांदा भजी खायचे, वडापाव खायचे आणि काही तुम्हाला खायचे, ते खूप सारे स्पॉट आहे. आणि आतमध्ये आधी स्पॉट नव्हते, मेन स्ट्रीट फूड नव्हतं आतमध्ये, पण आतमध्ये आता मॅगी वगैरे सगळं काही भेटतंय. आधी काहीच नव्हतं जेव्हा आम्ही सुरुवातीला आलेलो, पण आता ती सुविधा केली आहे. सो तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. तर हा आहे आपला थर्ड टर्न. कंटिन्यू सगळे टर्न हे लेफ्ट साइडलाच आहे. लेफ्ट नाही, राईट साइडला आहे. सॉरी कंटिन्यू हे सगळे टर्न हे राईट साइडला आहे आणि पूर्ण सरळ जायचंय. आणि तुम्ही बघू शकता पावसामुळे इथलं वातावरण एवढं सुंदर झालंय. वरती ढग बघा, पाऊस भरले, सारी साईडला हिरवळ आणि थंड हवा. मंडळी, तुम्ही ते बघू शकता, इथे 2 टर्न लागतात. तर समोरचा जो पहिला रस्ता आहे तो जातो कोंडेश्वरकडे आणि हा रस्ता जातो धनगर वॉटरफॉलला. सो फायनली आपण आपल्या स्पॉटला पोहोचलोय.
इथला हिडन स्पॉट जो मी तुम्हाला सांगत होती आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि ही साईड जाते पूर्ण डॅम साईडला, तिथलं पाणी हे इथे येतंय आणि इथे टप्प्याटप्प्याने पाणी पडतंय, त्याच्यामुळे ते दिसायला खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि इथे खूप लोक पाण्यात जातात, बट आता जात नाही कारण की ते पोलीस आहेत म्हणून. आणि या साईडला तुम्ही छोटे छोटे स्टॉल सुद्धा बघाल, तिथे तुम्ही मॅगी, पास्ता एनी काही खाऊ शकता. आणि इथला व्ह्यू जो मी तुम्हाला ड्रोन मध्ये दाखवलाय खरंच खूप सुंदर आहे. तर म्हणजे तुम्ही माझ्या पाठचा व्ह्यू बघा, एवढं सुंदर वाटतंय. आताच आम्ही मस्तपैकी शूट पण केलं इथले ड्रोन शूट पण एवढे सुंदर आलेत की बघायला नको. आणि तुम्ही पाठीमागे आपलं वातावरण बघू शकता, खरंच खूप छान आहे. आणि याच्या मागेच आहे स्टॉल. तर आता मी इथे खाणार आहे मॅगी आणि बघू इथली मॅगी कशी आहे. आणि इथे स्टॉलला तुम्ही काही घ्या, 50-50 रुपयाला आहे. सो तुम्ही मस्तपैकी इथे खाऊ शकता, फिरू शकता, एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत. बट ह्या पाण्याच्या आतमध्ये जाऊ नका, बिकॉज आतमध्ये खरंच खूप डीप पाणी आहे आणि पोलीस लोक आतमध्ये जाऊ सुद्धा देत नाहीये. सो इथे येताना स्वतःची काळजी घ्या. आणि हे कोंडेश्वर रोडलाच लागून आहे, मध्येच लागतं हा स्पॉट. सो तुम्ही जाता जाता तुम्हाला हा स्पॉट दिसेल कोंडेश्वरला. बहुत पैसा है इसके पास, बहुत ज्यादा पैसा है देखो. तर मॅडम मॅगी खाण्यासाठी रेडी झाली आहे. सो आपण इथे मॅगी खाऊया चला, कारण की सकाळपासून खूप भूक लागली आणि काहीच नाही खाल्लंय. तर मंडे आम्ही तिथे फोटोज व्हिडिओज काढून पुढे आलोय, बिकॉज इथे ड्रोन शूट उडवायला थोडं आम्हाला भीती वाटत होती कारण की तिथे पोलीस होते. सो आता मी पुढे आलोय आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. चारी साईडला
पूर्ण हिरवगार, थंड हवा, रिमझिम पाऊस. खरंच खूप इथला व्ह्यू बघण्यासारखा आणि एक नंबर आहे. सो तुम्ही ते नक्की व्हिजिट करा, बिकॉज इथे एवढं सुकून आहे, एवढी शांती आहे की काय सांगू. आणि तिथला व्ह्यू पण एक नंबर आहे. सो आता पाऊस यायची सुरुवात आहे आणि मी भिजणार आहे, बिकॉज दरवेळी मी भिजते. सो आता येतोय रे पाऊस. पावसामध्ये ड्रोन उडवणं खूप मुश्किल आहे, बट इथला व्ह्यू जेवढा सांगण्यापेक्षा आपण इथे अनुभवू तेवढा खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर म्हणजे आता आमचं मस्तपैकी फिरून झालंय. आता ऊन पण पडले. आम्ही सकाळी पहाटे निघालेलो 9-10 वाजता. ते सकाळी आम्ही मस्तपैकी शूट घेतलं आणि इथलं सकाळचं वातावरण तर बघण्यासारखं आहे. तुम्ही येता पहाटे या, कारण की पहाटे गर्दी पण नसते आणि इथलं वातावरण खरंच खूप सुंदर असतं. चारी साईडला हिरवळ, मस्त हवा, थंडगार वातावरण आणि चारी साईडला धुकं असतात. सो तुम्ही येता सकाळचे या, आणखी इथला व्ह्यू हा बघण्यासारखा आहे. आणि इथे हा एकच नाही, ते खूप सारे स्पॉट आहे. कारण की कोंडेश्वर रोड हा खूप फेमस आहे. कोंडेश्वर ही जागा खूप फेमस आहे. लोक दर्शनाला सुद्धा येतात इथे, वेगवेगळे स्पॉट एन्जॉय करण्यासाठी, बघण्यासाठी सुद्धा येतात. आणि मेन तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. सो असे तुम्ही वेगवेगळे ब्लॉग आणत राहू. आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.